मी काल मला सांगितलं कोणीतरी त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत. म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं मग काय काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं काहीतरी बघ. त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यानं करता कशाला पाप. बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना. हे आमच्या बाळा नांदगाव काही इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळ ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही. एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये. एक नदी आणि आम्ही काय नदीला माता